नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नुकतंच महाराष्ट्र स्टेट कोटा म्हणजे 85% मध्ये MBBS गव्हर्नमेंट आणि BDSचा रिझल्ट जाहीर झालेला आहे। तर यामध्ये वुमन्स आणि मेन्स यांचा कॅटेगरी वाइज कट ऑफ किती राहिलेला आहे, म्हणजे त्यांचं SML किती होती, ऑल इंडिया रँक किती होती, त्यानंतर ST, VJ, SC, NTB, NTC, D ओपन, OBC यांचा कट ऑफ किती राहिलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, इतरांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉइन होऊ शकता। तर बघूया ओपन कॅटेगरी मेल कॅन्डिडेट, तर ऑल इंडिया रँक होती 42,429, SML होता 3,385 आणि मार्क्स होते 509। ओपन कॅटेगरीची फिमेल ऑल इंडिया रँक 42,131, SML होता 3,365 आणि मार्क्स होते 509। त्याच्यानंतर OBC कॅटेगरी SML होता मेल कॅन्डिडेट 3,738, मार्क्स होते 505। त्यानंतर फिमेल SML होता 3,731 आणि मार्क्स होते 505। त्याच्यानंतर SC कॅटेगरी मेल कॅन्डिडेट SML होता 12,160, मार्क्स होते 431। त्यानंतर ऑल इंडिया रँक वुमन 1,51,000, SML होती 12,140, मार्क्स होते 431। त्यानंतर ST कॅटेगरी मार्क्स 342, फिमेल मार्क्स 341। त्यानंतर VJ कॅटेगरी मार्क्स 477, फिमेल कॅटेगरी 471, NTB मार्क्स 450 मेल, त्याच्यानंतर फिमेल 448। त्यानंतर NTC कॅटेगरी 502, फिमेल कॅटेगरी 499, NTD कॅटेगरी 508, त्याच्यानंतर फिमेल 508, EWS 488, त्याच्यानंतर SCBC कोटा 504। त्यानंतर बघूया प्रायव्हेट मेडिकल कॉलेज, तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये मेल कॅन्डिडेट ओपन कॅटेगरी 479, फिमेल 479, OBC कॅटेगरी मेल 479, फिमेल 479। त्यानंतर SC कॅटेगरी 423, फिमेल 422, ST कॅटेगरी 329 आणि फिमेल सुद्धा 329, फक्त SML मध्ये फरक होता। VJ कॅटेगरी मेल 463, फिमेल 461। त्याच्यानंतर NTB कॅटेगरी 436, फिमेल सुद्धा 436, NTC कॅटेगरी 479, NTD कॅटेगरी 479, SCBC 477 आणि फिमेल सुद्धा 477। यामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये EWSचा कोटा नसते, कारणाने त्यांना कोणतं आरक्षण नसते, फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे सीट अवेलेबल असतात। तर हे झालं राऊंड फर्स्ट MBBSचा कट ऑफ। तर यामध्ये SML 1-2 मार्काचा फरक नेक्स्ट राऊंडला पडू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, काय अडचण असली तुम्ही दिलेल्या नंबरला मेसेज करू शकता। थांबू या ठिकाणी, धन्यवाद।